हाय फ्रेंड्स, तर तुमचं मल्हार अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, बघा, मी नुकताच एक व्हिडिओ टाकला होता. आपली धर्मादाय आयुक्तालयाची ॲन्सर की आली, ती कशी बघायची, वेबसाईटवरती कसं जायचं, कसं लॉग इन करायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांच्या मला कमेंट्स आल्या की कट ऑफ किती लागेल, त्याच्याविषयी सविस्तर सांगा. तर मी त्यासाठी एक डिटेल कट ऑफसाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे. ह्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सांगेल, जागा किती आहे, त्या जागेनुसार किती कट ऑफ लागू शकतो आणि कसा लागू शकतो ते मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. तर हे बघा, धर्मादाय आयुक्तालयाची जी जाहिरात आली होती त्याच्यामध्ये जागा किती होत्या बघा. तर एकूण 5 पदांसाठी जाहिरात आली होती आपले विद्यार्थी मित्रांनो. आणि मी असं ऑब्झर्व केलं आहे की धर्मादाय आयुक्तालयाची जी परीक्षा जी घेण्यात येत आहे ती एकदम फास्ट घेण्यात येत आहे. म्हणजे त्यांनी जे डिटेल्स दिले होते की एक्झाम कधी होईल, ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यानंतर किती दिवसात एक्झाम होईल वगैरे, आणि त्याच्याच नंतर लगेच आपली एक्झाम झाली. एक्झाम झाल्यानंतर त्याची ॲन्सर शीट पण आली आणि लगेच मला तरी वाटतं ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे. इथं तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. जर काही तुम्हाला डाऊट असेल तर ते सर्च करा, कुठे पुस्तकामध्ये बघा, त्याचा रेफरन्स त्याला त्या ऑब्जेक्शन मध्ये टाका. त्याच्यामुळं काय होईल, तर तुमचे मार्क्स जिथं कमी झाले आहेत, म्हणजे तुम्हाला वाटलं की हा माझा बरोबर असून सुद्धा, माझा ॲन्सर बरोबर असून सुद्धा त्यांनी जर तुमचं ॲन्सर चुकीचं दिलंय, तर तुम्ही त्याचा संदर्भ जोडा आणि त्या संदर्भानुसार तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. त्यामुळे काय होईल विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का, तर तुमचे मार्क्स वाढतील. त्याच्यामुळे मी म्हणतोय की तुम्हाला ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे. तर मी डिटेल सांगतो तुम्हाला. आता धर्मादाय आयुक्तालयाची आपल्याला माहिती आहे की 1, 2, 3, 4 आणि 5 पदांसाठी जाहिरात निघाली होती. तर इथे बघा कोणते कोणते पद होते. विधी सहाय्यक, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, आणि निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक. ह्या 5 संवर्गांसाठी जाहिरात निघाली होती. तर याच्यामध्ये काय माहिती आहे का, पहिले जे 3 पद आहेत, जे मी तुम्हाला सांगतोय, पहिले 3 पद, हे पहिले 3 पद, याच्यासाठी जे क्वालिफिकेशन लागतं की इथं विधी सहाय्यकासाठी विधी पदविका लागते, लघुलेखक आणि लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक कनिष्ठ श्रेणी याच्यासाठी स्टेनोग्राफी पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे जे क्वालिफिकेशन असतं तिथं मुळातच तिथं फॉर्म कमी आले असतील ह्या 3 पदांसाठी, त्यात हा पण एक ॲड करून घ्या, जो काय वरिष्ठ लिपिक गट क, याला पण फॉर्म कमी आले असतील. पण जो 4 नंबरचा आपलं जे पद आहे निरीक्षक, ह्या पदासाठी सर्वात जास्त फॉर्म आलेले आहे. ह्या पदासाठी 4 नंबरच्या निरीक्षक, आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांचा फोकस सुद्धा ह्याच पदावरती होता, निरीक्षक या पदावरती. त्याच्यामुळे मी विद्यार्थी मित्रांना सांगतो, सगळ्यात जास्त फॉर्म कोणत्या पदासाठी आले, तर पद क्रमांक 4 निरीक्षक. त्याच्या किती जागा होत्या, 121 एकूण जागा होत्या, आणि त्या खालोखाल 31 जागा ह्या आपल्या वरिष्ठ लिपिकच्या होत्या. तशा एकूण जर बघितल्या तुम्ही तर एकूण 179 जागा होत्या. 179 जागा होत्या. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात जास्त फॉर्म आले आहे निरीक्षक ह्या पदासाठी. निरीक्षकच ह्या पदाचा जो कट ऑफ आहे तो महत्त्वाचा राहणार आहे, आणि त्याचाच कट ऑफ हा सगळ्यात हाय लागण्याची चान्सेस आहे. आणि जर वरिष्ठ लिपिक जर बघितलं तर बऱ्याच मुलांनी काय केलं आहे माहिती आहे का, दोन्ही पदांना फॉर्म भरलेला आहे. तर याच्यामध्ये हे पण होऊ शकतं की ते दोन्ही पदांना पण सिलेक्ट होऊ शकतात. ते निरीक्षकला पण होतील आणि ते वरिष्ठ लिपिकला पण होतील. तर त्याच्यामुळे काय होईल, जर विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे, जर तुम्ही दोन्ही पदांना जर सिलेक्ट झाले तर ऑब्व्हियसली कोणी पण हे निरीक्षक हेच पद चूज करेल.
कारण माहीत आहे का, निरीक्षक पदाचं जे बेसिक आहे ते वरिष्ठ लिपिकपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळं कोणी जर एखाद्या विद्यार्थ्याचं वरिष्ठ लिपिक प्लस निरीक्षकमध्ये जर सिलेक्शन झालं, तर त्यांनी जर निरीक्षक हे पद चॉईस केलं, तर मला वाटतं वरिष्ठ लिपिकसाठी त्यांनी ऑप्टिंग आउटचं ऑप्शन असेल किंवा नसेल ते माहीत नाही, पण ते ऑप्टिंग आउट करून टाका कारण जेणेकरून जे वेटिंगवाले विद्यार्थी आहेत त्यांना चान्स मिळेल वरिष्ठ लिपिकसाठी. म्हणजे की त्या बिचाऱ्यांना जर एखादा जॉब नसेल तर त्यांना हा एक वरिष्ठ लिपिकचा जॉब ते सेफमध्ये तरी राहतील. कारण विद्यार्थी मित्रांनो बघा, जागा खूप कमी निघतायत, त्याच्यामुळं कट ऑफ खूप हाय जाणार आहे. तर आपण जर कॅटेगरीनुसार जर जागा बघितल्या तर ही इथं बघा, कॅटेगरीनुसार मी फक्त निरीक्षकचा इथं इन्क्लूड केला आहे. कारण मला तरी वाटतं निरीक्षकवरतीच सगळे डिपेंड आहे. बाकी पदांसाठी मला वाटतं कोणी जास्त फॉर्म भरलेला नसेल, तर त्याच्यामुळं निरीक्षकचंच मी सांगतोय. मी ऑब्विसली सगळ्यांचं सांगेन, जे वरिष्ठ लिपिक वगैरे आहे किंवा लघुलेखक उच्च श्रेणी त्याचं पण सांगेल, पण त्याच्या लघुलेखक उच्च श्रेणीच्या फक्त 2 जागा आहेत. तर याचा कट ऑफ म्हणजे किती लागेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता 2 जागांसाठी. कारण जे हायेस्ट 2 आहे तेच त्याच्यासाठी सिलेक्ट होतील. आता ह्या 2मध्ये समांतर आरक्षणानुसार कोणाला जागा आहे कोणाला नाही आहे ते पण महत्त्वाचं राहील. आणि इथं 22 जागा आहे आणि इथं या विधी सहाय्यकच्या 3च जागा आहे. तर बघा, यांचा कट ऑफ ऑब्वियसली 190च्या प्लस जाणार आहे ह्या 2 पदांसाठी मी सांगतोय. आणि याच्यासाठी कॅटेगरी समांतर आरक्षणानुसार 190च्याच जवळ जाणार आहे, पण याला थोडं कमी जाईल उच्च श्रेणी लघुलेखकला. 22 जागांसाठी सांगतोय मी तुम्हाला. आणि ह्या 2 जागांसाठी मी तो म्हणतो 195च्या जवळजवळ तुम्ही पकडून चला. 195 हा लागणार म्हणजे लागणार विधी सहाय्यक आणि लघुलेखक उच्च श्रेणी यांच्यासाठी 195च्या जवळजवळ कट ऑफ लागणार. आता मी निरीक्षकचं सांगतो तुम्हाला. मी ह्या 3 पदांसाठी तुम्हाला सांगून दिलं आहे. एक निरीक्षक राहिला आणि वरिष्ठ लिपिक राहिलं. तर निरीक्षकसाठी सांगतो, तर एकूण जागा किती होत्या आपल्या निरीक्षकच्या? 121 जागा होत्या. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या ज्या आहेत त्या 13 जागा, अनुसूचित जमातीच्या 7 जागा, अशा NT A B C D ह्या दिलेल्या आहे तुम्हाला. 4 3 5 2. इतर मागासवर्गाच्या 18, OBCच्या 18 जागा होत्या. राखीवच्या एकूण 37 जागा होत्या ओपनच्या. तर अशा प्रकारे एकूण आरक्षित पदे आपले 84 होती आणि राखीव किती होती तर 37 होती. तसे आपले एकूण 121. त्यामध्ये पण एक मित्रांनो असतो हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि एक असतं पॅरलल रिझर्वेशन. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, जर ज्या जागा दिलेल्या आहेत त्या संवर्गासाठी, ज्या संवर्गाच्या जागा आहे जर त्या कॅटेगरीसाठी आहे तर त्या परत डिवाइड होत असतात. त्या कशामध्ये? सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि दिव्यांगांसाठी 4% आरक्षित एकूण पदांपैकी ह्या आरक्षित असतात. आणि अनाथांसाठी पण असतात. अनाथांसाठी एकूण 10%, मला वाटतं नाही, सॉरी, इथं अनाथांसाठी एकच जागा राखीव आहे. तर अशा प्रकारे मी मित्रांनो सांगतो तुम्हाला. आता आपण जर विचार केला तर ओपनच्या 37 जागा होत्या. मी आता कट ऑफ कडे वळतो. ओपनच्या जागा किती होत्या? 37. SCच्या किती होत्या? 13. STच्या 7. तर आपण बघू, 13 7 4 आणि 4 8 9 10 11 12 आणि 1 13 अशा 7 होतात. आणि NTच्या किती? 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, एकूण 14 जागा होतात.
ओबीसीच्या 18, सॉरी इथं 14, ओबीसीच्या 18, आणि ईडब्ल्यूएचच्या 15 होत्या. आणि 15 अशा विद्यार्थी मित्रांनो जागा आहे. तर ओपनच्या 37 जागा आहे. 37 जागा म्हणजे तुम्ही बघा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती कॉम्पिटिशन आहे. तुमचं कॉम्पिटिशन हे डिस्ट्रिक्ट लेवलवरती नाही आहे, जिल्हा पातळीवरती तुमचं नाही आहे, तुमचं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. जर 37 जागा असेल तर ऑब्वियसली हा मी तुम्हाला सांगतोय, हे क्वेश्चन तुमचे किती करेक्ट आहेत त्याच्यासाठी आहे. हा जो दिलाय मी 90 ते 95 ते मी क्वेश्चनसाठी दिलाय मित्रांनो. म्हणजे तुम्ही ओपनचे असाल, सेफ स्कोर किती राहील तर तुमचे 90 ते 95 क्वेश्चन बरोबर आलेच पाहिजे. आता इथे पण कसं होईल मित्रांनो बघा, इथं जर बघितलं तुम्ही तर इथे कसं होईल ते सांगतो मी तुम्हाला. हे बघा तुमचे क्वेश्चन आले, मग क्वेश्चनचे मार्क्स आले. क्वेश्चन तुमचे जेवढे बरोबर आहे इंटू 2 केल्यानंतर तुमचे मार्क्स येतील. नंतर तुमचा सेकंड आन्सर की आल्यानंतरची गोष्ट करतोय. नंतर तुमचा एक नॉर्मलाइज मार्क्स येतील. नॉर्मलाइज मार्क्समध्ये काय होईल, जर शिफ्ट इझी असेल तर तुमचे मार्क्स कमी पण होऊ शकतात. तुमची शिफ्ट हार्ड असेल तर तुमचे मार्क्स वाढू पण शकतात. जर ओपनचे सध्या 90च्या जवळजवळ जर क्वेश्चन बरोबर आले, सर मी कन्सिडर करतो की 90 क्वेश्चन बरोबर आले तर त्यांना जवळजवळ 180 मार्क्स पडतील. तर 180 मार्क्स, तर जर नॉर्मलाइजमध्ये जर फरक जर पडला 4 ते 5 मार्कांचा अप झाला किंवा मग 3-4 मार्कांचा डाऊन झाला तर मार्क्स कमी होतील, काहींचे जास्त होतील. तर त्याच्यामुळं कट ऑफचं काय माहिती प्रिडिक्शन करता येत नाही. पण मी विद्यार्थी मित्रांनो सांगतो की प्रिडिक्शन जर केला आपण तर हा सेफ स्कोर आहे. जर एवढे असेल तर तुमचा जर स्कोर 90च्या जवळजवळ असेल आणि तुमचे 2-3 मार्क्स कमी झाले तर तुमचे एकट्याचेच कमी नाही होणार, तर तुमच्या शिफ्टमधले जेवढे विद्यार्थी असेल त्यांचे पण कमी होतील. पण याच्यात सगळ्यात जास्त जो फायदा कोणाला मिळेल माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशनमध्ये सगळ्यात जास्त फायदा जो होतो तो होतो हार्ड शिफ्टवाल्यांना. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट एकदम हार्ड असेल तर त्यांचे मार्क्स जवळजवळ मी नॉर्मलायझेशनमध्ये बघितलं आहे. तर BMCची एक एक्झाम झाली होती, BMC क्लर्क, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 25 मार्क वाढलेले आहेत विद्यार्थ्यांचे. 25 म्हणजे एवढे मार्क्स वाढणं म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये खूप मोठी गोष्ट आहे. 25 मार्क वाढले. तुम्हाला जर 175 मार्क्स असते, 175 किंवा 170च पकडा तुम्ही, 170 म्हणजे तुमचा रॉ स्कोर, तुमचे रॉ क्वेश्चन किती बरोबर आले तर याच्या अर्धे, म्हणजे तुमचे जवळजवळ 85 क्वेश्चन जवळ आले, 85 क्वेश्चन बरोबर आले. 85 क्वेश्चन बरोबर आले म्हणजे तुमचे 15 चुकले. म्हणजे हा बघा, जर 170 तुमचा रॉ स्कोर असेल आणि प्लस तुमचे हार्डशिप असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये 170 मिळवले म्हणजे ऑब्विसली तुमचा अभ्यास चांगला होता. पण बाकीच्या मुलांना काय झालं की ती शिफ्ट हार्ड गेली, त्याच्यामुळे त्यांचा स्कोर आहे तो अटकला कुठं, जवळजवळ 150च्या 155च्या जवळ. म्हणजे तुम्ही त्यांच्या किती अप आहे तर जवळजवळ 20 ते 25 मार्क्स अप आहे. तर त्याच्यामुळं काय होईल की ते सगळ्यांना इक्वल करण्यासाठी नॉर्मलायझेशनमध्ये काय करतात तर सगळ्यांना इक्वल करण्यासाठी ज्यांचे मार्क्स कमी आले त्यांचे वाढवतात ते. तर मग इथं पण तुमचे किती अप होईल, मग इथं तुमचं ॲव्हरेज पकडलं जातं. मग त्या ॲव्हरेजमुळे काय होईल, इथं तुमचे 20-25 मार्क्स वाढले, समजा 20 वाढले तर तुम्ही 170 वरून डायरेक्ट 190 वरती जाल. म्हणजे तो कट ऑफ कुठे जाणार आहे मित्रांनो बघा.
तर तुमचा जो कट ऑफ आहे तो सगळा नॉर्मलायझेशनच्या स्कोअरवरती डिपेंड राहणार आहे. त्याच्यामुळं सांगतो मी, तुम्ही जर ह्या मार्क्सच्या आतमध्ये असाल तर मी सांगतो मित्रांनो तुम्ही सेफ आहात. आता बघा इथं ओबीसीच्या किती जागा आहेत, तर 18 जागा आहेत. ओबीसीच्या 18 जागा आहेत. तर 18 जागांमध्ये तर मी सांगतो मित्रांनो तुम्हाला 90च्या वरती 18 मी म्हणतो 95च्या जवळजवळ विद्यार्थ्यांना मार्क्स असेल ओबीसीचा. आणि ओपनचा तर तुम्ही विचारच करू नका, कारण विद्यार्थी आहे ते 10-10 12-12 तास अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. आणि निरीक्षक हे पद असं होतं विद्यार्थी मित्रांनो की त्याला S13ची जी वेतन श्रेणी आहे ती लागू होती. म्हणजे 35,400 तुमचं बेसिक असणार आहे स्टार्टिंगला. 35,400 ते 1,12,400 ही तुमची वेतन श्रेणी होती त्याच्यामध्ये. तर 35,400 म्हणजे तुमचा जो पेमेंट आहे तो जवळजवळ सध्या 7व्या वेतन आयोगानुसार सांगतो मी, 7व्या वेतन आयोगानुसार तुमचा पेमेंट जवळजवळ 55K म्हणजे 55,000च्या जवळजवळ तुमचा पेमेंट पडला असता विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं सगळ्यांनी काय केलंय माहिती आहे का, जे MPSC करणारे विद्यार्थी इवन त्यांनी पण हा फॉर्म भरलेला आहे. म्हणजे जे राज्यसेवा करताय किंवा कंबाईन करतायत त्यांनी पण हा फॉर्म भरलेला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं माझं प्रेडिक्शन तर हे सांगतंय की कट ऑफ खूप हाय जाणार आहे. त्याच्यामुळं जर जागांचा जर विचार केला तुम्ही तर त्याच्यानुसार मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कट ऑफ हाय जाणार आहे. आणि हे पण डिपेंड करेल की नॉर्मलायझेशन कसं होतंय. नॉर्मलायझेशननुसार पण तुमचे मार्क्स कमी जास्त होतील. तर तरी पण एक नॉर्मलाइज रॉ स्कोअरचं सांगतो मी. नॉर्मलाइजचं आपण प्रेडिक्ट नाही करू शकत, ते कशामुळे करतो तर तुमचे जर 90 क्वेश्चन बरोबर आहे म्हणल्यानंतर तुमचे 180 ते 190च्या जवळजवळ जर तुम्ही असले तर तुम्ही सेफ आहात. ओपनसाठी सांगतोय, ओबीसीसाठी पण तेच सांगतोय मी की तुम्ही जर 180 ते 185 जवळ असाल तर तुम्ही पण सेफ आहात. आणि EWS सांगतोय की 185 ते 188च्या दरम्यान जर तुम्ही असाल तर तुम्ही सेफ आहात. तुमचा रॉ स्कोअर सांगतोय विद्यार्थी मित्रांनो मी. नॉर्मलाइजमध्ये तुम्ही चेंज करू शकता. आता NTचा बघा, NTचा पण तोच. NTचा जवळजवळ 180 ते 190च्या जवळजवळ रॉ स्कोअर असेल तर तुम्ही सेफ आहात. आणि SCचा जर बघितला तर 180 ते 185च्या जवळजवळ. आणि STचा जर बघितला तुम्ही तर 175 ते 180च्या जवळ जर तुमचा रॉ स्कोअर असेल तर तुम्ही सेफ आहात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचा कट ऑफ लागू शकतो निरीक्षक पदासाठी. तर हा मी तुम्हाला सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ. मी तर जवळजवळ तुम्हाला ह्या सगळ्याच पदांसाठी सांगून दिलेला आहे कट ऑफ. तर त्याच्यामध्ये काय होईल, जे हे गट ब ची पदं असल्यामुळं याला फॉर्म पण कमी आले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे तेच विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट होतील. तर याचा कट ऑफ पण हाय जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याचा कट ऑफ पण सांगितला मी 190+ तुम्ही पकडून चाला 3 याचा. आणि वरिष्ठ लिपिकचा जर बघितला तर इथं 31च जागा होत्या. आणि मला तरी वाटतं कॅटेगरीनुसार इथं जवळजवळ 2-2, 3-3 जागाच असतील. त्याच्यामुळं इथं पण 190+ कट ऑफ लागेल तुमचा वरिष्ठ लिपिकसाठी. तर अशा प्रकारे आपण कट ऑफ डिस्कस केला आहे मित्रांनो. तर माझ्या मते तरी हा कट ऑफ हा लागू शकतो. म्हणजे तुमचे रॉ स्कोर हा सेफ स्कोर आहे. आणि कट ऑफचा जर विचार केला तर हा कट ऑफ तुम्ही पकडून चला.
तर अशा प्रकारे मी तुमचं जे कमेंट्स केल्या होत्या की SCचा किती लागेल, फिमेलचा किती लागेल. हां, ऑब्वियसली याच्यामध्ये पण काय होईल विद्यार्थी मित्रांनो, फिमेलचा कट ऑफ हा थोडा कमी लागू शकतो. जर असं काही म्हणजे निरीक्षक पदाला काही ज्या विद्यार्थिनी असतील त्यांनी कमी फॉर्म भरलेले असतील, किंवा कॅटेगरीमध्ये जर सपोज जर NT कॅटेगरी आहे तर, आणि तिथं बघा इथं महिलांसाठी जागा राखीव असतात, त्यांना पण 4-4, 2-2, 1-1 अशाच जागा आहेत. तर त्यानुसार जर कट ऑफ जर बघितला तर त्यांना म्हणजे 4 ते 5 मार्काचा फरक पडू शकतो. म्हणजे जवळजवळ 10 मार्काचा कट ऑफ कमी येऊ शकतो जर फिमेलमध्ये जर विचार केला तर. म्हणजे महिलांसाठी फिमेलचा जर कट ऑफ जर आपण विचार केला तर, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 5 ते 10 मार्क कमी करून टाका. तेव्हा ते पण विचारलं होतं कमेंटमध्ये. आता ज्या काही कमेंट्स आल्या होत्या त्याच्या अनुषंगाने मी हा पूर्ण व्हिडिओ कट ऑफसाठी, स्पेशल कट ऑफसाठी बनवला आहे. तर हा तुम्ही बघा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्यांना पण कट ऑफ विषयी माहिती होईल. तुमचं कॉम्पिटिशन किती होतं याच्यामध्ये आपण जागांचा पण विचार केला आहे. तुमच्या जागा किती होतात आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. तर सगळ्यात जास्त निरीक्षक या पदासाठीच अर्ज आलेले होते, आणि त्यामुळं काय होईल तर निरीक्षकचा कट ऑफ हा खूप हाय जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक्स करायला विसरू नका. थँक्यू.